मित्रांनो नमस्कार. तुमचे पुन्हा एकदा फायनान्स कट्टा या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण आतापर्यंत बघितलं की आपण पैसे कमवलेले असतात त्यांची सेव्हिंग कशी करावी, त्यांची गुंतवणूक कशी करावी. पण त्याचबरोबर आपल्याला आपले पैसे सुरक्षित ठेवणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे ही नवीन व्हिडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत. सध्या आपल्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल की खूप साऱ्या प्रमाणात पैशांची फसवणूक केली जाते. ऑनलाईन पद्धतीने म्हणा किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरपूर प्रमाणात पैशांची फसवणूक झालेली आपण बघितले आहे. बातम्यांना किंवा ऑनलाईन यूट्यूबवर वगैरे आपण बघत असतो. तर अशा प्रकारच्या फसवणुकींपासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो आणि इतर जे लोक आहेत ते अशा फसवणुकींना बळी पडलेले आहेत त्यांच्या चुकांमधून आपण धडे घेऊन आपण कसे आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो याकडे आपण लक्ष देणार आहोत. सध्या भारतात डिजिटल अरेस्ट या नवीन प्रकारच्या सायबर फसवणुकीचा एक ट्रेंड आला आहे. ते नक्की काय आहे आणि त्याद्वारे फसवणूक नक्की कशी केली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया. डिजिटल अरेस्ट या केसेस भारतामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्यामध्ये भारतातील हजारो लोकांचे करोडो रुपये बुडत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय आहे आणि त्यापासून आपण बचाव कसा करू शकतो. आधी आपण एक उदाहरण बघूया, नक्की डिजिटल अरेस्ट कुणासोबत झाले आणि ते नक्की कसे झाले आहेत त्याचे एक उदाहरण बघूया. लखनौच्या डॉक्टर रुचिता टंडन या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये एक प्रोफेसर आहेत. त्यांना एके दिवशी सकाळी कॉल येतो की तुम्हाला 5 मिनिटात अरेस्ट करण्यात येणार आहे, तुमच्या विरुद्ध एक वॉरंट आलेलं आहे. तर त्या अतिशय घाबरून जातात. त्यांना असे सांगण्यात येते की पोलीस तुमच्या घरी 5 मिनिटात येणार आहेत आणि सर्व पोलिसांना याबद्दल सूचित करण्यात आलेले आहे. डॉक्टर रुचिता यांनी चौकशी केली असता त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या अकाउंटमधले पैसे आहेत ते नरेश गोयल यांच्या खात्यात गेलेले आहेत आणि त्या पैशामधून मनी लॉन्ड्रिंग आणि तस्करीसाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. त्या अत्यंत घाबरून जातात. त्यांनी यातून काय पर्याय निघाल का याबद्दल विचार केले असता पलीकडून असे सांगण्यात येते की आम्ही आमच्या सिनियरशी बोलतो आणि तोपर्यंत तुम्हाला डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवता येईल का हे बघूया. त्यांना या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगण्यात येत होत्या की त्यांचा यावर पूर्णपणे विश्वास बसला. एवढंच नाही तर दुसरी थक्क करणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना एक व्हिडिओ कॉलद्वारे एका कोर्टामध्ये केस दाखवण्यात आली. त्यामध्ये जज आणि सीबीआय ऑफिसर पण यायचे आणि त्यांचे आयडी दाखवायचे. तसेच त्यांना काही नियम पण सांगितले होते, जसे की सर्वेलन्स कॅमेरा नेहमी चालू ठेवायचा, कोणाशी बोलायचे नाही, रूम मध्येच राहायचे आणि एका आठवड्याच्या जेवढ्या काही पॉलिसीज आणि फॅमिलीच्या नावावर फंड्स असतील, इन्व्हेस्टमेंट असतील, एफडी असतील, त्या सगळ्या ब्रेक करून ते सगळे पैसे एका अकाउंटला जमा करायचे. ते पैसे सगळे एका अकाउंटमध्ये टाकून त्या पैशांना आरबीआयच्या एका खात्यात जमा करायचे आहेत आणि ते पडताळणी झाल्यानंतर त्याचा जर काही या केसशी संबंध नसेल तर ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये परत पाठवले जातील असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या आईला सांगितले की बँकेत गेल्यावर कुणाशी काही बोलायचे नाही आणि बँकेत जर विचारले हे तुम्ही सगळं का ब्रेक करत आहात, पॉलिसी म्हणा एफडी म्हणा, तर असे सांगायचे की आम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे असं त्यांना सांगण्यात आले आणि जास्तच काही बोलायला लागले तर त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही असे त्यांना धमकावून सांगण्यात आले. त्यांनी पैसे ट्रान्सफर केल्यानंतर पूर्णपणे 7 दिवस त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 8-9 दिवसानंतर त्यांनी जेव्हा नेटवर याबद्दल सर्च केलं तेव्हा त्यांना थोडीशी शंका आली. म्हणजे 7 दिवसापर्यंत त्यांना काही कळतच नव्हतं की आपल्यासोबत नक्की काय चाललंय. जेव्हा त्यांनी इंटरनेटवर सर्च केलं तेव्हा त्यांना कळलं की आपली मोठी फसवणूक झालेली आहे आणि त्यांचे तब्बल 2 कोटी रुपये या फसवणुकीमध्ये गेले होते. म्हणजे घरची पूर्ण सेव्हिंग, पॉलिसी, इन्व्हेस्टमेंट सगळं काही विकून त्यांनी ते पैसे फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींना दिले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ही तक्रार केली असता पोलिसांनी सुद्धा तेच सांगितलं की तुम्ही पैसे तर नाही ट्रान्सफर केले. आता पोलीस कंप्लेंट केल्यानंतर केस जी आहे ती कोर्टामध्ये चालू आहे आणि डॉक्टर रुचिरा यांना अजूनही त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. आता या उदाहरणावरून तुम्ही सुद्धा थक्क झाले असाल, एवढे शिकलेले लोक कसं काय अशा स्कॅम्सना बळी पडतात. तर जे स्कॅमर्स असतात ते अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण करतात आणि ते बोलण्यात एवढं अडकवतात की समोरच्या व्यक्तीला नक्की काय करावं त्या क्षणाला ते कळतच नाही. तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल की मोबाईलवर लिंक आली, ती ओपन केल्यावर अकाउंट मधले पैसे खाली झाले किंवा अनेक कॉल आले असतील जिथे तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली जाते.
समजा कोणी OTP शेअर केलास तर त्याचे अकाउंट खाली झाल्याचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या सिक्युरिटीवर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचा फायदा सायबर गुन्हेगार अगदी सराईतपणे नवनवीन क्लुप्त्या वापरून आपल्याकडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. आपल्यासोबत नक्की काय घडतं हे कळण्याच्या आतच एखाद्याचे अकाउंट खाली झालेले असते. या वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये इतकी वाढ झाली आहे की भारतात हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आकडा आहे. आणि पंतप्रधान मोदींनी सुद्धा मन की बात या कार्यक्रमात या डिजिटल अरेस्ट या नवीन स्कॅमचा उल्लेख केला आहे. ही एक नवीन पद्धत सायबर चोरट्यांकडून वापरली जात आहे, ज्यात अनेक मोठमोठे उद्योजक, बडे बडे नेते करोडो रुपयांना बळी पडत आहेत. जवळपास 100च्या वर लोकांना आतापर्यंत डिजिटल अरेस्ट या नवीन पद्धतीने फसवणूक केलेली आहे. डिजिटल अरेस्टमध्ये जशी अटक करण्याची प्रक्रिया असते त्याऐवजी तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या घरातच अटक करून ठेवतात. जसं आपण डॉक्टर रुचिता यांच्या उदाहरणात बघितलं. स्कॅमर इतके सराईत असतात की ते ईडी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनचा सेटअप लावूनच तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात आणि खोटे आयडी दाखवून तुमचे मानसिक खच्चीकरण करतात. आणि त्यांची बोलण्याची पद्धत आणि घटना घडवून आणण्याची पद्धत इतकी भयंकर असते की ते पीडित व्यक्तीला दुसरा विचार करायला वेळच मिळत नाही. तो त्यांच्या जाळ्यात सहजपणे अडकून जातो आणि त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन पाळून आपल्याकडचे सगळे पैसे त्यांना देऊन बसतो. जोपर्यंत त्याला कळलेले असते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ते जेव्हा व्हिडिओ कॉल करतात तेव्हा तुम्ही जर का कॉल कट केला तर तिथे येऊन आम्ही तुम्हाला अटक करू असे सांगण्यात येते. त्यामुळे लोक इज्जतीचा विचार करून ते सांगतील तसे वागू लागतात आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ते पैशाच्या सेटलमेंटचा विचार करतात आणि आपल्याकडे असलेली नसलेली सगळी सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट घेऊन पसार होतात. हे डिजिटल अरेस्टचे जे गुन्हे आहेत ते मोठ्या व्यक्तींसोबत घडत आहेत आणि त्यांची नावं मोठ्या गुन्ह्यात आलेत किंवा मनी लॉन्ड्रिंग मध्ये आलेत किंवा कोणत्या तरी मोठ्या घोटाळ्यात आलेत अशी भीती दाखवून दिली जाते आणि मानसिक दबाव आणला जातो. तुम्ही यातून काय धडा घ्याल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडू नये यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूया. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट नावाची गोष्ट भारतात सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे कॉल आल्यास कसलाही विचार न करता जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवा. तुम्हाला कॉलवरती कोणत्याही प्रकारच्या पैशाची मागणी केल्यास तुम्ही जवळच्या व्यक्तीसोबत ते शेअर करू शकता, जेणेकरून तुम्ही त्यावर काहीतरी उपाय करू शकाल. किंवा तुम्ही त्या कॉलचा ताबडतोब स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकता. कारण कोणत्याही एजन्सी असे व्हिडिओ कॉलवरून चौकशी करत नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या अशा पैशांची मागणी करत नाहीत. आणि समजा फसवणूक झालीच तर 1930 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवरती तक्रार नोंदवा. तर कोणत्या कोणत्या प्रकारचे उदाहरण देऊन तुम्हाला धमकावले जाऊ शकते ते आपण बघूया. तुम्ही परदेशात पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलेत किंवा कोणते हत्यारे सापडलेत किंवा तुमचा पासपोर्ट डुप्लिकेट आहे अशी कोणत्याही प्रकारची उदाहरणं देऊन तुम्हाला तात्काळ अटक होऊ शकते असं धमकावलं जाऊ शकतं आणि तुम्हाला त्याची कंप्लेंट मेलवर येईल अशी धमकी दिली जाते. आणि ते जर नको असेल तर मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते. तर कोणतीही सरकारी एजन्सी किंवा कर्मचारी तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा व्हॉइस कॉलद्वारे तुमच्याकडे पैशाची मागणी करत नाही. आणि जर तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट असेल किंवा कंप्लेंट असेल तर जवळच्या पोलीस स्टेशन मधूनच तुमच्या घरी पोलीस येऊ शकतात. त्यामुळे ऑनलाईन अशा प्रकारचे कोणत्याही कंप्लेंटला घाबरण्याची गरज नाही. बऱ्याचदा स्कॅमर्सकडे तुमची बेसिक माहिती असते, जसं की आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, ईमेल आयडी वगैरे, जी माहिती त्यांना सोशल मीडियावरून मिळालेली असते किंवा त्यांनी मिळवलेली असते. ती माहिती घेऊन ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या स्कॅम्सला बळी पडू नये. मित्रांनो, अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलद्वारे तुम्ही कसे आर्थिक नुकसानीपासून आणि अशा सायबर चोरांपासून वाचू शकता यावर छोटासा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारच्या व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचीही अशा प्रकारे फसवणूक होऊ नये. धन्यवाद.